मूळ चत्वार वाचा नमो पंत अनंत या राघवाचा नमस्तस्मै भगवते नारदाय महास्मरे कामक्रोध विहीनाय क्षीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायत पत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः जयाचा जनी जन्मनामार्थ सारा जयाने सदा वासनामार्थ केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती चुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र ते नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार लेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानुगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्। आता चतुश्लोकी भागवत। अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत्सदसः परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम् ऋतेऽथ यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि त्वद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्मनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम् एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा। हा पहिला श्लोकाचा अर्थ। सृष्टी निर्मितीपूर्वी फक्त मीच होतो, माझ्या पलीकडे जे सत्य असत्य किंवा त्या पलीकडे काहीही नव्हते। सृष्टी नसतानाही प्रलय काळात मी राहतो। ही सर्व सृष्टी मीच आहे आणि या सृष्टीतून स्थितीतून आणि विनाशातून जे काही होते ते मीच आहे। दुसऱ्या श्लोकाचा अर्थ जे मूळ तत्वापासून वेगळे दिसते आणि आत्म्यात दिसत नाही त्याला आत्म्याची माया किंवा भ्रम असे समजा। जसे दृष्टी दोषाने आकाशात एका चंद्राऐवजी दोन चंद्र दिसतात, तसेच एखाद्या वस्तूची प्रतिमा किंवा आकार किंवा त्याची सावली असा भ्रम किंवा भास निर्माण होतो। तिसऱ्या श्लोकाचा अर्थ आहे जसे पंचमहाभूते पृथ्वी जल अग्नी वायू आणि आकाश जगातील सर्व लहान मोठ्या वस्तूंमध्ये विराजमान असूनही त्यांच्यात नसतात, त्याचप्रमाणे या जगामध्ये मी व्यापक असूनही मी देखील त्यांच्यात समाविष्ट नाही आहे। चौथ्या श्लोकाचा अर्थ ज्याला आत्मतत्वाचे सार जाणून घ्यायचे आहे त्याने हे जाणून घेणे योग्य आहे की जे तत्व सृष्टी उत्पत्ती किंवा सृष्टी हे चतुश्लोकी भागवत श्री व्यासांना सांगितलं आणि व्यासांनी त्या चतुश्लोकी भागवताचे 18,000 श्लोकात रूपांतर केले जे श्रीमद भागवत म्हणून प्रसिद्ध आहे। बोला गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिखे जो श्लोक म्हटलात ना, हो, तर त्याच्यात थोडंसं उच्चारणामध्ये चूक झाली, म्हणजे माझ्या ज्या अगदी ठळक लक्षात राहिल्या त्या सांगतो आधी। आपण पुढे जसं पुन्हा तुम्हाला संधी मिळेल त्यावेळेला
अधिक त्या सुधारण्याचा प्रयत्न करा. बहुतेक तुम्ही वसिष्ठापरी असं काहीतरी म्हणलात, ते वसिष्ठापरी ष्ठ शब्द आहे. वशिष्ठापरी. हां, त्याच्यानंतर चतुश्लोकी भागवताचा 3रा श्लोक. हां, त्याच्यामध्ये जो आहे ना, यथा महंती भूतानी भूतेषुचावचेष्वनु. हां, तर प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम असं झालं. दुसऱ्या ओळीमधला तेषु मधला शू आहे तो ऱ्हस्व आहे. हां, तर त्याचा उच्चार ऱ्हस्व आला पाहिजे आणि वरच्या ह्याच्यातला दीर्घ आहे. हां, तो थोडासा प्रयत्न करा, कारण ते मोठं अक्षर असल्यामुळे म्हणजे जेवढं माझं सांगण्याचा उद्देश हा आहे या सगळ्यामध्ये, की काल जो विषय निघाला की संहिता वाचन, तर संहिता वाचनातले आपण त्यातलं चतुश्लोकी भागवत म्हणणार आहोत. बाकी तुम्हाला कुठले श्लोक तुम्ही तयार करून म्हणायचे तो वेगळा विषय, पण किमान चतुश्लोकी भागवत आपण म्हणणार आहोत. तर त्यातले श्लोक तरी चुकायला नकोत, एवढी काळजी घ्या. म्हणून तेवढं. आणि 3ऱ्या श्लोकाचं आता सांगितलं तुम्ही चांगलं, फक्त पहिला हे सांगताना म्हणजे पहिल्यांदा तुम्ही पहिल्या श्लोकाचा अर्थ सुरू केलात लगेच. हां, तर हे कोणी सांगितलंय? भगवान म्हणतात किंवा भगवान. हां ना, मी या चराचर सृष्टीमध्ये मी आहे असं भगवंतांनी सांगितलं ना, तर ते आपण सांगण्याचं आपण माध्यम होत. त्याच्यामुळे हू सेड टू हुम, तर ते पहिलं यायला पाहिजे. त्यामुळे ते एक पाहिजे. आणि आता तुम्ही 3रा श्लोक, त्या श्लोकाचं विवेचन सांगितलं फार छान. म्हणजे पंचमहाभूतांनी असलेल्या पदार्थामध्ये पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, याच्यामध्ये ते सगळं नसतं असं नाही आणि असतं असं पण नाही, पण तरी सुद्धा ते सगळ्या ह्याच्यात मी व्यापून आहे. हां, तर त्याचं थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला द्यायला पाहिजे. कारण तुम्ही मी आत्ता ते अनेक वेळा ऐकलंय, त्यामुळे मला ते समजलं. अनेकांना ते समजलं म्हणजे समजायला थोडंसं अवघड जाऊ शकतं. हां, तर म्हणजे याला जो ॲक्च्युली ज्याला अन्वय आणि व्यतिरेक म्हणतात ना, तो हा प्रकार आहे. म्हणजे एखादी गोष्ट नाही हे सिद्ध करण्याकरता ती गोष्ट आहे असं आधी सिद्ध करावं लागतं, मग ती गोष्ट नाही हे सिद्ध करता येतं. म्हणजे ती गोष्ट नाही असं आहे, तिथे पुन्हा व्युत्पत्ती येते त्या शब्दा म्हणजे त्या वस्तूबाबत. तर ते थोडंसं तुम्हाला म्हणजे जिथे चाणाक्ष श्रोते असतील त्यांना ते समजावून सांगायला लागेल. नाहीतर मग म्हणजे 15-20 पैकी एखाद्याला ते कळेल, बाकीच्यांना काही फारसं त्यातलं कळणार नाही. तर तेवढी फक्त काळजी घ्या. नाही तर लोक अर्थ करतील मी प्रवचनात आहे पण नाही पण. महाराज तुम्ही का मला सांगता ते झोपले होते. हां, तर तेवढ्या फक्त 2-3, बाकी जसं लक्षात येईल तसं मी पुढच्या ह्याला सांगेन. आज आपण प्रामुख्याने जी कथा बघणार आहोत ती आहे. बरं, मी एक सूचना फक्त सांगतो. गेले 2-3 दिवसामध्ये मला फोन आलेले आहेत, पण मी फोन घेतलेले नाहीत, कारण माझं काही दुसऱ्या गोष्टी चालू होत्या. आणि माझा जो ज्या फोनवरनं नेहमीचा फोन आहे तर तो माझ्याकडे नव्हता. तर अजूनही तो नाही आहे. 1-2 दिवसात तो येईल. तेव्हा ह्या 2 दिवसात जर कोणी फोन किंवा मेसेज केलेत, आता काय झालं आहे, ग्रुपची नावं सेव्ह आहेत, त्यात सगळ्यांची जी नावं आहेत त्यातलं सिम कार्ड दुसरीकडे काढल्यामुळे सगळी नावं सेव्ह नाही आहेत. तर कृपा करून कोणी असा गैरसमज करून येऊ नका. मी त्यातले काही फोन घेतले, काही नाही घेतले. आणि संध्याकाळी मी शक्यतो म्हणलो तसं ना, वर्गानंतर फोन करू नका, कारण आत्ता 1 महिना ही सगळी गडबड आहे. काल जे मी सांगितलं कीर्तनाचा महिना चालू आहे, त्याच्यामुळे वर्ग थोडासा मी म्हणजे फिजिकल वर्ग तर घेतलेच नाही आहेत 2 वेळा, म्हणजे 15 दिवस वर्गच झालेला नाही आहे. तर तेवढं फक्त क्षमा करा मला.
मी दुपारी तुम्ही फोन करा, मी दुपारी उपलब्ध आहे 2 नंतर 1 नंतर कधी. सकाळच्या वेळा आणि संध्याकाळच्या वेळेला थोडंसं उपासना काळामध्ये फोन करू नका, कारण मग ते अर्धवट राहतं. तेवढ्याकरता प्रार्थना आपल्या सगळ्यांना. 2 दिवस झाल्यानंतर अजून म्हणजे हा महिना संपला, चैत्र चालू झाल्यानंतर तुम्ही दुपारी मला फोन करा, काय अडचण नाही. ते मी घेतलेत. काहींना व्हॉट्सअपवरती मी रिप्लाय पण केलेलं नाही आहे, कारण त्यातल्या काहींचे नंबर वेगळ्या नंबरवरनं जर तुम्ही केला असेल तर ते सगळे नंबर काही माझ्याकडे सेव्ह नाही आहेत. म्हणून आज जी आपण कथा पाहणार आहोत तर ती प्रामुख्याने आहे गजेंद्र मोक्ष. काल आपण बघितलं की 4था दिवस जो आहे तो या कथेने त्याची सुरुवात होते. आता त्यापूर्वी मागे मी एकदा सांगितलं होतं की नेहमी 2रा दिवस, 3रा दिवस, 4था दिवस जेव्हा सुरू होतो तेव्हा आधीच्या दिवशी काय झालेलं आहे याचा एक थोडासा आढावा, म्हणजे काल कोणत्या कोणत्या गोष्टी कथा आपण पाहिल्या हे श्रोत्यांना आठवण करून देण्याकरता, जे काल आले नव्हते त्यांचं काय राहिलं, काय बुडालं ह्याच्याकरता, आणि काल जे होते त्यांना एक रिकॅप जो आहे हल्ली तर तो अशा पद्धतीने घ्यायचा. आणि त्याच्यानंतर गजेंद्र मोक्षाची कथा, म्हणजे प्रत्येक दिवसाची सुरुवात ही काल आपण काय काय पाहिलं या साधारणतः कथांचे उल्लेख, कथा कुठल्याही सांगायच्या नाहीत आधीच्या, पण मागच्या कालच्या दिवसामध्ये आपण या कथा पाहिल्या ज्या टप्प्याने मी लिहून दिल्यात त्या, तेवढी फक्त नामोल्लेख केला तरी पुरेसा आहे. त्यानंतर परीक्षित राजाने शुकदेवांना प्रश्न विचारलाय की भगवंतांनी एका गजेंद्राची का सुटका केली. एक साधा हत्ती आहे तर त्याला सोडवायला भगवंत आले, तर ती जी गजेंद्र मोक्षाची कथा आहे ती तुम्ही मला सांगा. आणि म्हणून शुकदेवांनी सांगायला सुरुवात केली. शुकदेव म्हणतात, राजा, हा गजेंद्र म्हणजे साधा सुद्धा कोणी गजेंद्र नाही, तर हा हत्तींचा राजा गज इंद्र, इंद्र म्हणजे राजा, इंद्र पदावरती जो बसलाय, जो त्या सगळ्या हत्तींच्या कळपाचा राजा आहे, अशी त्याची कथा आहे. असा तो आहे, अत्यंत बलशाली आहे, अनेक पत्न्या आहेत त्या हत्तीला, आणि मोठा कुटुंब कबिला आहे. त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्या त्रिकुट नावाच्या पर्वतामध्ये एका वनामध्ये ह्या सगळ्या हत्तींचं वास्तव्य आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हत्ती काय करतो, काही नाही, त्याच्या एकूण दिनचर्येमध्ये तो आपला सगळा वेळ आपल्या कुटुंबामध्ये रममाण असतो. निवांत भोजन करायचं आणि आपला सगळा उरलेला वेळ जो आहे तो आपल्या कुटुंबाबरोबर व्यतीत करायचा, असा तो गजेंद्र आहे. आणि त्या गजेंद्राला त्या त्रिकुट पर्वतावरती एकदा असं झालं की पाऊस पडला नाही, आणि पाऊस न पडल्यामुळे स्वाभाविकपणे नेहमीचं जे पाण्याचं ठिकाण होतं त्या हत्तींचं, त्या नेहमीच्या ठिकाणापासून तो हत्ती वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याच्या शोधार्थ आपल्या कुटुंब कबिल्यासहित, म्हणजे हत्ती, त्याच्याबरोबरच्या सगळ्या त्याच्या पत्नी हत्तीणी आणि त्याचं मोठं कुटुंब, असं हिंडतंय. असं सांगतात की जवळजवळ 3 वर्ष हा दुष्काळ पडला
आणि 3 वर्षामध्ये अधिकाधिक मूळ ठिकाणापासून अधिकाधिक लांब जात हा एका सरोवराच्या ठिकाणी जाऊन पोचला, जे सरोवर त्या हत्तीकरता अपरिचित होतं. आता आपल्याकडे असं म्हणतात की अनोळख्या पाण्यामध्ये उतरू नये. याचं कारण काय आहे, तर मुळात ते पाणी किती खोल आहे, त्या पाण्यामध्ये ते पाणी पिण्याकरता योग्य आहे का अयोग्य आहे, त्या पाण्यामध्ये म्हणजे त्या जलाशयामध्ये इतर काही प्राणी आहेत का, याची आपल्याला कोणतीही माहिती नसते. आणि म्हणून अशा अनोळखी पाण्यामध्ये कधीही उतरू नये असं आपल्याकडे सांगितलं जातं. पण हा झाला स्वाभाविकपणे मनुष्याला जी शिकवण दिली जाते ती शिकवण. मग प्राण्यांमध्ये काय असतं, तर प्राणी ज्या वेळेला अशा अनोळख्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांचा जो प्रमुख आहे त्यांच्या कबिल्याचा, कळपाचा, तो प्रमुख त्या पाण्यामध्ये उतरतो किंवा त्याची चाचपणी करतो आणि त्यानंतर तो ते पाणी माझ्याबरोबर असलेल्या सर्व सहकाऱ्यांना उतरण्याकरता, क्रीडा करण्याकरता योग्य आहे का, याचं साधारणपणे अंदाज बांधतो आणि त्यानंतर त्या सगळ्यांना त्या पाण्यामध्ये उतरायला बोलवतो. गजेंद्राचं फार मोठं वर्णन आहे की तो एवढा शक्तिशाली होता की बाकी सगळे जे प्राणी आहेत, वन्य पशु, वाघ, सिंह, ते सुद्धा त्याला घाबरायचे. त्याच्या गंडस्थळामधून जो मध स्त्रवायचा, त्या मधाचा सुगंध एवढा काही मैलोनमैल लांब पसरलेला असायचा. म्हणजे तो आलाय ह्याची बातमी ह्या सगळ्या आजूबाजूच्या परिसरामध्ये कळत होती. असा गजेंद्र आपल्या कुटुंब कबिल्यासह त्या सरोवरामध्ये उतरला. पहिल्यांदा तो एकटा उतरलेला आहे आणि त्यांनी पाहिलं, बराच वेळ त्यांनी क्रीडा केली. आता आपल्याला माहिती आहे हत्ती पाण्यामध्ये क्रीडा करतो. हत्ती स्नान कसं असतं पाहिलं आहे आपण सगळ्यांनी. त्या सोंडेमध्ये पाणी घेतो हत्ती, आपल्या अंगावरती उडवतो, आपल्या कुटुंबावरती उडवतो. अशा पद्धतीनं ती सगळी क्रीडा चालली आहे आणि त्याला असं लक्षात आलं की हे पाणी उतरण्याकरता, हे जलाशय जे आहे ते त्याच्यामध्ये स्नान करण्याकरता हे योग्य आहे असं साधारण त्याला वाटलं. आणि त्यांनी तो सगळा आपला कुटुंब कबिला जो आहे तो या जलाशयामध्ये उतरवला. आता तो हत्ती जलाशयामध्ये आहे, त्याचं सगळं कुटुंब त्या जलाशयामध्ये आहे. पाण्यामध्ये हे सगळे त्याच्याबरोबरचे जे कोण पशु होते ते सगळे पाण्यामध्ये अनेक दिवसांनी त्यांना एकतर पाणी मिळालेलं आहे, त्यामुळे काही महिन्यांची तहान आहे आणि जलक्रीडा प्राण्यांना अत्यंत प्रिय आहे, ती करायला मिळाली आहे. त्याच्यामुळे एक मंगलमय वातावरण तिथे. पण त्याच वेळेला त्या जलाशयामध्ये एक नक्र आहे. नक्र म्हणजे मगर. आणि या नक्रानं त्या हत्तीचा एक पाय पकडला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हत्ती हा अत्यंत बलाढ्य प्राणी आहे, पण कुठे तर जमिनीवरती प्राणी आहे. म्हणजे जमिनीवरती त्याची शक्ती जास्त आहे. आणि नक्र म्हणजे मगर हा जो प्राणी आहे तो उभयचर आहे, म्हणजे जमिनीवरती सुद्धा राहू शकतो आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतो. आणि त्याची ताकद पाण्यामध्ये जास्त आहे. त्याच्यामुळे त्याने आपल्या जबड्यामध्ये या हत्तीचा पाय पकडला. आपण जर तो कधी फोटो पाहिला असेल
गजेंद्र मोक्ष किंवा गजेंद्राचा भागवतामध्येही आहे. त्या रंगीत फोटो जिथे आहेत तिथे की एका मगरीनं हत्तीचा पाय पकडलाय आणि त्या बाकी त्याचं कुटुंब आहे. आता या दोघांमध्ये संघर्ष सुरू झाला. हत्ती आपली संपूर्ण ताकद लावतोय आणि बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो त्या जलाशयाच्या, कारण तो आता बऱ्यापैकी पोहत 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 जलाशयाच्या आतमध्ये आलाय, मध्यभागी आलाय आणि नक्र त्याला पुन्हा पुन्हा आतमध्ये ओढतोय, खाली ओढण्याचा प्रयत्न करतोय. हे युद्ध किंवा ही झुंज किती काळ चालू आहे तर भागवतामध्ये असा उल्लेख आहे की 1000 वर्ष अशी दोघांची झुंज चालू आहे. 1000 वर्ष याचा अर्थ दीर्घकाळ. कोणतीही भागवतामधली कालगणना जी आली आहे त्याचा अर्थ आपण दीर्घकाळ घ्यायचा. दीर्घकाळ हे चालू आहे. दोघंही जिवंत आहेत आणि हत्ती आपली ताकद लावून बाहेर जाण्याचा प्रयत्न करतोय आणि नक्र ज्यावेळेला हत्तीची ताकद कमी होते, काही वेळेला तो थोडासा शक्ती लावण्यामध्ये कमी पडतो, त्यावेळेला पुन्हा त्याला जेवढं बाहेर गेलेलं आहे तेवढं आत खेचते. आता ही झाली भागवतातली गजेंद्र मोक्ष ही जी कथा आहे त्या कथेतला हा एक भाग आहे. हा भाग आमच्या व्यवहारामध्ये, आमच्या जीवनामध्ये आम्हाला कधी ना कधीतरी याला सामोरं जायचं आहे. ज्यावेळेला हत्तीला असं लक्षात आलं दीर्घकाळ झुंज चालली आहे आणि एक एक त्याचे नातेवाईक त्याच्यापासून दूर जात आहेत. ज्या हत्तीणींबरोबर त्यांनी एवढी छान कामक्रीडा केली त्या हत्तीणी सगळ्या आता त्याला सोडून एक एक काही जण किनाऱ्यावरती उभे राहिले काही काळ आणि शेवटी कंटाळून निघून गेले. म्हणाले किती दिवस असं चालणार, म्हणून निघून गेले. काही हत्तीणी अनेक दिवसांपर्यंत, अनेक महिन्यांपर्यंत हा आपला प्रियकर बाहेर येईल याची वाट बघत उभ्या राहिल्या आणि त्यासुद्धा कंटाळून निघून गेल्या. आणि आता हत्तीला असं लक्षात आलं की आता मी एकटा उरलेलो आहे. नक्र केव्हा झडप घालतं सांगू का? व्यावहारिक जीवनामध्ये ज्या वेळेला एका विशिष्ट वयानंतर आपले गुडघे दुखायला लागतात तेव्हा लक्षात ठेवायचं की काळाने आपल्यावरती झडप घालायला सुरुवात केलेली आहे. आणि अशा वेळेला ह्या सगळ्या परिस्थितीतून सोडवणारा एकमेव म्हणजे तो चक्रपाणी आहे. या गजेंद्र त्याचं जे युद्ध चालू आहे त्यांनी थकला अक्षरशः आणि अचानक त्याला असं लक्षात आलं की या सगळ्यातनं मला कोण सोडवेल. बघा पशु आहे आणि ह्या सगळ्या त्रासातून माझी सुटका कोण करेल, माझी मुक्ती कोण करेल, तर तो एकमेव भगवंत आहे. आणि भगवंतांना काय प्रिय आहे तर भगवंतांना कमलपुष्प प्रिय आहे. त्या सरोवरामध्ये काही कमळं फुलली होती, त्याचं फार मोठं वर्णन आहे. सुवर्ण कमळं होती असा उल्लेख आहे त्या सरोवरामध्ये. तेव्हा त्या गजेंद्रानं आपल्या सोंडेनं एक कमळ खुडलं, तोडलं आणि ते त्याच्याकडे जेवढी शक्ती राहिली होती त्या शक्तीने आकाशाच्या दिशेने भिरकावलं. भगवंत त्या ठिकाणी कुठेतरी आहेत
म्हणून आकाशाच्या दिशेने भिरकावलं आणि सांगतात असं की भगवंतांच्या चरणाला स्पर्श झाला म्हणाले त्या कमलपुष्पाचा. आणि भगवंत धावून आले त्या गजेंद्राला सोडवायला. तुकाराम महाराजांनी फार छान अभंग रचलाय. हाके सरसी घाली उडी. भगवंत कसे येतात म्हणाले तर भक्तांनी एक हाक मारली ना तरी सुद्धा भगवंत येतात. एक हाक मारली की भगवंत हाके सरसी घाली उडी म्हणाले. आणि त्या ठिकाणी जे भगवंतांचं स्वरूप आपण नेहमी बघतो, हातामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले, पितांबर नेसले, त्या ठिकाणी प्रगट झालेले आहे. काय अर्पण केलंय त्या गजेंद्रानं तर केवळ एक पुष्प अर्पण केलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून भगवंतांनी त्यांना मुक्त केलेलं आहे. त्या हत्तीला, त्या गजेंद्राला मुक्त केलेलं आहे. आणि भगवंत निघाले जायला. म्हणजे कथा अशी नाही पण कथा रंजक व्हावी म्हणून थोडंसं सांगतो. त्या नकरालाही मुक्त केलेलं आहे. पण भगवंत जायला जेव्हा निघाले त्यावेळेला त्या नकराने भगवंतांना हाक मारली. म्हणाले मला सुद्धा तुम्ही मुक्त करा. भगवंत म्हणाले तुला कशाला मुक्त करा, तू काही माझा भक्त नाही आहेस. मी गजेंद्राला मुक्त केलं कारण तो माझा भक्त आहे आणि म्हणून मी त्याला मुक्त केलं आहे. तर नकर म्हणाला भगवंतांना की मी तुमच्या भक्ताचा पाय धरलेला आहे आणि तुम्ही जर मला मुक्त केलं नाही तर इथून पुढे असं पसरेल समाजामध्ये की भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांचे जे पाय धरतात त्यांना भगवंत मुक्त करत नाहीत. असं समाजामध्ये पसरू नये म्हणून तुम्ही मला मुक्त करा. आणि म्हणून भगवंतांनी त्या नकराला सुद्धा सुदर्शन चक्राने त्याचं तोंड फाडलं असा उल्लेख आहे आणि हत्तीला गजेंद्राला मुक्त केलं आणि त्याचबरोबर त्या नकराला सुद्धा मुक्त केलं. म्हणून जे भगवंतांचे निस्सीम भक्त आहेत ज्यांना आपण संत म्हणतो अशा संतांचे चरण का धरायचे तर संत हे भगवंतांचं कार्य करण्याकरता म्हणून या भूतलावरती आलेले असतात. त्यांना स्वाभाविकपणे मुक्ती मिळतेच. त्याचबरोबर संतांचे चरण जे धरतात अशांना सुद्धा भगवंत मुक्ती प्रदान करतात हे सांगण्याकरता म्हणून ही कथा आहे. आणि मग त्यानंतर गजेंद्रांनी भगवंतांची स्तुती केलेली आहे. पूर्वजन्मामध्ये त्याच्या आधीचा जो सगळा जन्म आहे त्या जन्मामध्ये जे काही स्मृती होती ती सगळी गजेंद्राला त्या ठिकाणी आठवली. त्यातलं जे काही आठवत होतं त्या सगळ्याचा उच्चार हा त्या गजेंद्रानं केला आणि तो गजेंद्र आणि त्याचबरोबर तो नक्र या सगळ्यातून मुक्त झाला. आता परीक्षित राजाने पुन्हा प्रश्न विचारला की त्या गजेंद्राला, त्या हत्तीला अंतकाळी आपण भगवंतांना शरण जावं असं का वाटलं आणि असं काय त्याला आठवलं किंवा त्याची अशी पूर्वस्मृती काय होती की ज्यामुळे भगवंत त्या ठिकाणी स्वतः प्रगटले आणि त्याचबरोबर तो नक्र कोण होता ही कथा मला तुम्ही सांगा. त्यावेळेला शुकदेव सांगतात की हा हत्ती जो आहे, गजेंद्र जो आहे, हा कोण आहे तर हा
इंद्रद्युम्न नावाचा राजा आहे, पूर्वाश्रमीचा. हा इंद्रद्युम्न नावाचा राजा, जरी तो राजा असला तरी तो काय करत होता, तर त्यानं तपस्व्याप्रमाणे, तापसी जसे असतात त्यांच्याप्रमाणे जटा वाढवल्या होत्या, दाढी वाढवली होती. आणि ते जसे आश्रमामध्ये राहतात, एखाद्या पर्वताच्या गुहेमध्ये राहतात, तसा हा राजा आपल्या आयुष्यातला काही काळ अशा पद्धतीनं पर्वतावरती गुहेमध्ये राहून काढायचा. आणि असाच एक दिवस तो इथून पुढचा काही काळ तपस्वी जीवन जगायचं, काही काळ तो तशा पद्धतीने आपला काळ व्यतीत करायचा आणि पुन्हा राज्यावरती येऊन राज्यकारभार बघायचा, कारण तो राजा होता. आणि एक दिवस हा तपश्चर्या करता म्हणून आपल्या राज्यातनं निघाला. बरोबर सेवक होते, सेवक असायचे त्याच्याबरोबर. आणि एका पर्वतावरती जाऊन यानं ध्यान लावलं. काही काळ तिथे व्यतीत केला आहे. त्याची ठराविक साधना होती. त्या काळामध्ये प्रत्यक्ष समाधी अवस्था त्याला प्राप्त व्हायची, भानावरती नसायचा. आणि एक दिवस असाच समाधी अवस्थेमध्ये असताना अगस्त्य नावाचे जे मुनी आहेत ते त्याच ठिकाणाहून चालले होते. आता स्वाभाविकपणे अगस्त्य मुनींना माहिती होतं की हा राजा आहे आणि राजाचं आद्य कर्तव्य काय आहे, तर असे जे साधू संतगण जे आहेत त्यांचं आदरातिथ्य करणं, त्यांची विचारपूस करणं, त्यांना योग्य तो ज्याला आपण सन्मान म्हणतो तो देणं. आणि अगस्त्य मुनींना असं वाटलं की हा राजा, त्यांना माहिती होतं की हा अशा पद्धतीने तपश्चर्या करतो, पण मी आत्ता या ठिकाणी आलो आहे तेव्हा मला माझं काहीतरी प्रिय करावं लागेल असं त्यांना वाटलं. आणि म्हणून हा मुद्दाम आत्ता डोळे मिटून बसलाय. हा समाधी अवस्थेमध्ये नाहीच आहे, पण हा डोळे मिटून नुसता बसलाय की जेणेकरून मी इथे आलो आहे हे जरी त्याला कळलेलं असलं तरी त्याच्याकडे त्यांनी मुद्दामून लक्ष दिलेलं नाही. आणि म्हणून हा एका अर्थी आपला अपमान झाला. म्हणून त्यांनी राजाला शाप दिला की राजा, तू असा जडासारखा बसून आहेस तेव्हा तुला अत्यंत जड असलेला जो प्राणी आहे हत्ती, त्या हत्तीची योनी प्राप्त हो. श्राप दिला. आणि त्याच्यानंतर अगस्त्य ऋषी आपल्या शिष्यांसह तिथून निघून गेले. आता ज्या वेळेला काही काळानंतर याची समाधी उतरली इंद्रद्युम्न राजाची, त्याच्या आजूबाजूला तो जेव्हा तपश्चर्याला बसला होता, त्यानं जेव्हा ध्यान लावलं होतं तेव्हा सेवक वर्ग होते. त्यातल्या एका सेवकानं त्याला हा सगळा घडलेला प्रसंग सांगितला. आणि राजा म्हणला, कदाचित माझं हे प्रारब्ध असावं, त्याच्यामुळे मला ऋषींनी शाप दिला, पण मी काही मुद्दाम त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं नाही. तेव्हा ज्या मार्गाने हे अगस्त्य ऋषी गेले त्या मार्गाने हा गेला. त्यांची भेट झाली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही प्रत्यक्ष ध्यान लावून बघा की मी ध्यानामध्ये होतो का नाही. त्यावेळेला राजाच्या विनंतीवरून अगस्त्य ऋषींनी ध्यान लावलेलं आहे आणि त्या ध्यानामध्ये त्यांनी असं पाहिलं की खरोखरच हा राजा ध्यानस्थितीमध्ये गेला होता आणि त्या ध्यानस्वरूपामध्ये, त्याच्या ध्यानस्वरूपामध्ये प्रत्यक्ष भगवान महाविष्णू त्या ठिकाणी आपल्या सर्व आयुधांसह, जे भगवान महाविष्णूंचं वर्णन आपण वाचतो तशा वर्णनामध्ये त्या राजाच्या ध्यानामध्ये येतात. आणि त्यावेळेला अगस्त्य ऋषींना
फार वाईट वाटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी पुष्याप दिला की ह्या जड योनीमध्ये सुद्धा तुला ज्या वेळेला तुझा अंतकाळ जवळ येईल, म्हणजे पुढच्या जन्मामध्ये सुद्धा तू राजाच होशील. पण तो कोणाचा राजा, तर अत्यंत जडयोनी असलेल्या हत्तींचा राजा, म्हणून तो गजेंद्र. राजविलासामध्ये जे सगळे उपभोग भोगले जातात ते सगळे उपभोग तुला भोगायला मिळतील. आणि ज्या वेळेला तुझा अंतकाळ जवळ येईल त्यावेळेला तुला प्रत्यक्ष भगवान महाविष्णूंचं दर्शन होईल आणि त्यानंतर तुझा उद्धार होईल. हे सांगितलं आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले. राजाने शापाचा स्वीकार तर आधी केलाच होता आणि त्याचबरोबर आता तो उशाप जो मिळाला ऋषींकडून त्याचा देखील त्यांनी स्वीकार केला. आणि मग हा आता नकर कोण होता, जो मगर योनीमध्ये गेला तो कोण होता, तर शुकदेव सांगतात की राजा हा नक्र म्हणजे हुहू नावाचा एक गंधर्व होता. हा गंधर्व देवल नावाचे एक ऋषी आहेत. या देवल नावांच्या शापामुळे त्याला या मगराच्या नकराच्या योनीमध्ये जायला लागलं. कथा अशी सांगतात की त्याला मुळामध्ये गंधर्व जे आहेत ते दिसायला अत्यंत सुंदर असतात असं म्हटलं जातं. आणि हे गंधर्व काय करतात तर देवांसमोर गायन चालतं, तर ते या गायन कलेमध्ये निपुण किंवा प्रमुख म्हटले जातात. तर असा जो हुहू नावाचा गंधर्व आहे, काही ठिकाणी सांगतात की तो गायन करताना चुकला म्हणून त्याला शाप मिळाला. काही ठिकाणी असा उल्लेख आहे की त्यानं अप्सरेशी काही गैरवर्तन केलं ऋषी समोर असताना आणि म्हणून त्याला शाप मिळाला. आणि त्याचबरोबर उशाप त्यांनी मागितला की माझ्याकडून हे नकळत घडलं, चुकून घडलं, माझ्या मनामध्ये असा कुठलाही अपमान करायचा नव्हता तुमचा, पण आत्ता जे गंधर्व म्हणून असलेलं रूप आहे, जे अत्यंत दिसायला सुंदर आहे, छान आहे, लोभस आहे, त्याच्याबरोबर विरुद्ध मगर जर आपण बघितली तर तिच्या अंगावरती काटे काटे असतात, किळसवाणं ज्याला म्हणतो आपण, तसं ते सगळं रूप असतं. आणि त्या योनीमध्ये, त्या नकराच्या योनीमध्ये तुला जन्म घ्यावा लागेल आणि भगवंतांकडून तुझा सुद्धा उद्धार होईल. अशा पद्धतीनं ही गजेंद्र मोक्ष कथा श्रीमद भागवताचा जो चौथा दिवस आहे त्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला सांगितली जाते. काळाची जेव्हा उडी पडते त्यावेळेला आपल्याला सोडवणारं त्या भगवंतांशिवाय दुसरं कुणीही नाही. आम्ही कितीही मोठा कुटुंब कबिला जमा केला, कितीही नातेवाईक गोळा केले, कितीही आमची उत्तम आर्थिक परिस्थिती असली, राजा आहे तो, काही झालं तरी गजेंद्र आहे, कितीही आमची उत्तम आर्थिक परिस्थिती असली तरीसुद्धा ज्यावेळेला काळ आमच्यावरती झडप घालतो त्यावेळेला त्यातून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भगवंतांचं स्मरण. कीर्तन शिकणारे जे आहेत ते स्मरण भक्ती करता हे गजेंद्र मोक्षाचं आख्यान लावतात, म्हणून मुद्दाम आठवण करून दिली. म्हणून
सतत भगवंतांचं स्मरण आपल्याला असावं, कारण ते स्मरण काय करतं तर भगवंतांच्या स्मरणाने आमचं मरण सोपं होतं. हा या कथेमधला ज्याला प्रमुख विषय जो श्रोत्यांपर्यंत आपल्याला पोचवायचा आहे की त्याच्याकरता आत्ता जो मनुष्य देह मिळाला आहे त्याचा उपयोग अधिकाधिक नामस्मरणाकरता आणि भगवंतांच्या एकूण सगळ्या नवविधा भक्ती आहेत त्या भक्ती प्रकारामध्ये अधिकाधिक वेळ तुम्ही द्या हे सांगण्याकरता म्हणून ह्या सगळ्या कथा आहेत. आज गजेंद्र मोक्षाची कथा आपण या ठिकाणी थांबणार आहोत, कारण समुद्रमंथन आणि तो सगळा मोठा विषय. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता.